कुरडू गाव आज कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे। गावाच्या रस्त्यासाठी मुरुम उपसा करण्यात आला होता आणि या मुरुम उपसा प्रकरणी कारवाईला आलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्ण आणि अजितदादांचा फोन व्हायरल झाला होता। मात्र यानंतर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले होते आणि यानंतर या प्रकरणाला थोडं राजकीय रंग लागायला सुरुवात झाला होता। माड्याचे जे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावात एवढी मोठी दहशत आहे की ह्याची तुलना बीडपेक्षा भयानक दहशत असल्याचं सांगितलं होतं आणि याच्याच निषेधार्थ आज संपूर्ण ग्रामस्थ इथं एकत्र आलेले जमलेले आहेत। आज कुरडू पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आज सकाळपासून हायवेवरची दुकानं असतील, गावातली बाजारपेठ असेल किंवा सर्वच व्यवहार सर्व व्यापार आज पूर्णपणे बंद ठेवून ग्रामस्थ सकाळपासून ग्रामपंचायत आणि गावाच्या वेशीवर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू। मला सांगा अण्णा, ज्या पद्धतीने आज गाव बंद ठेवण्यात आलेले, काय नेमका उद्देश काय याच्या मागचा? ह्या मागचा उद्देश म्हणजे जो गेल्या 15 दिवस झाला आपण सगळीजण आता बघताय की ग्रामपंचायतीनं एका रस्त्यावरती रीतसर टेंडर असलेलं वर्क ऑर्डर असणारं शासकीय रीतसर रॉयल्टी कट होऊन जाणाऱ्या कामावरती मुरुम टाकत असताना ज्या अंजली कृष्ण मॅडम असतील, तहसीलदार असतील, प्रांत मॅडम असतील, त्यांनी येऊन त्या ठिकाणी ते काम रोखलं। ग्रामस्थ असतील आणि त्यांच्यात जे शाब्दिक बाचाबाच्या झालेल्या होत्या त्याचा व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यात अजितदादांनी फोन केलेला होता। अजितदादांना ट्रोल करण्यात आलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं ही रस्त्याची शेतकऱ्यांची अडचण राहिली बाजूला। जो ह्याच्यात राजकीय पोळी भाजणाऱ्यांनी जे काय पद्धतीनं पुढे यायला लागलेत, मग 9 दिवसानंतर या माड्याचे लोकप्रतिनिधी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी ह्या कुरडूला बीड गावासारख्या उपमा देण्यात आली आमच्या गावाला। वास्तविक पाहता बीडचं प्रकरण हे खून आणि मारामारी अपहरणचं आहे, जातीय दंगलीचं आहे। तिथं खंडणी वसूल केली जाते, अपहरण दिवसा केलं जाते। बीडची एक बी दिवस असा खाडा नाही की बीडसारख्या ह्याच्यात सातत्यानं खून मारामारी अपहरण ह्याच गोष्टीची बातमी सातत्याने ब्रेकिंग न्यूज लागली जाते। पण आमच्या गावामध्ये गेल्या 40-50 वर्षाच्या इतिहासात एक जर खून झालेल्या तिथं नोंद असेल कुर्डवाडी डायरीला, कुरडू गावात खून झालेल्याची दाखवून द्यावी त्यांनी। खून अपहरणाची केस झालेली दाखवून द्यावी, स्टेशन डायरी तपासली पाहिजे की या गावामध्ये खऱ्या अर्थानं नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की गावात मोठ्या प्रमाणात दहशत आहे त्यामुळे कोण गाव सगळं दहशतीच्या सावटाखाली आहे। आता ही सर्वसामान्य जनता आहे। माझं गाव 18 पगड जाती जमातीतलं आहे आणि ह्या गावामध्ये शाहू फुले आंबेडकरच्या विचारानं हे गाव चालतं। ह्या इथं जी सर्व ग्राउंड लेवलवरती सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण घ्याव्यात की त्यांनी जी उपमा दिलेली आहे ती उपमा कशाच्या आधारावरती दिली गेली आहे। दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलं होतं की वन विभागाच्या जमिनीतनं मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा केला होता, त्याच्यावर कारवाईला आलेल्या लोकांचा JCB जप्त करण्यात आला, कोणाला म्हणजे कारवाई होऊ दिली नाही, ही अशी दहशत आहे असं त्यांचा आरोप आहे। ह्या गाववाल्यांची ह्या दहशतीशी कुठलाही संबंध नाही। हे राजकीय हेतूने, कसं राजकीय हेतूने कुरडूला बेंदवाड्याला पाण्यासाठी सातत्यानं कुरडूनं 32 दिवस चक्री उपोषण केलेलं आहे, रस्ता रोको केलेले आहेत। 19 दिवस आम्ही नागपूरला हिवाळी अधिवेशनमध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो सगळे ग्रामस्थ आणि खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जवळजवळ 6 महिन्यापूर्वी या गावानं नागनाथ महाराजांचं आमच्यातलं एक मंदिर आहे जे प्रमुख मानलं जातं आमच्या गावामध्ये, त्या ग्रामदैवताच्या ठिकाणी संपूर्ण गाव गोळा झालेलं होतं आणि सगळ्याच पक्षाची लोक नेते मंडळी या गावात आहेत, सगळी तिथं आलेली होती, सगळे ग्रामस्थ आलेले होते। आपल्याला पाणी शेणामाडाचं मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांच्या एकमतातून मंदिरात नागनाथ महाराजाची शपथ खाऊन लोकसभेला मतदान कोणीही करायचं नाही अशा पद्धतीचं त्या वेळेला त्या व्हिडिओ आहेत, त्या बातम्या पेपरला आहेत। ते खासदार नंतर 3 महिन्यांना नाही 4 महिन्यानं त्यांची तिकीट तिकडून फायनल झाले। हेच खासदारसाठी उभा राहणार आहेत म्हणून जाणीवपूर्वक त्यांच्या मनात आलं की मी स्वतः निवडणुकीला मोहिते पाटील मी आणि शिंदे कुटुंब ह्यांचं जे काय वैर आहे राजकीय, ह्या राजकीय वैरापोटी मला इथं मतदान करून द्यायचं नाही ह्या हेतूनं कुरडू खऱ्या अर्थानं लोकसभेला मतदान केलेलं नाही अशी एक त्यांची भावना होती।
ती भावना खऱ्या अर्थानं मी बोलण्यापेक्षा माझ्या गावातला सर्वसामान्य माणूस तुमचं म्हणणं लोकसभेला बहिष्कार टाकला त्यामुळे त्यांच्या त्या रागात होते. ते 100% त्यांचा राग ते आज या ठिकाणी व्यक्त करतायत. ह्याला दुसरं कारणच नाही आहे कुठलंही. आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत. गावात दहशत सांगितली जाते, काय परिस्थिती आहे? हे कुरडू गाव आहे. कुरडू गावामध्ये तुम्ही या पंचक्रोशीमध्ये हे एक चांगलं, या गावामध्ये अनेक PSI झालेले आहेत, अनेक अधिकारी आहेत, अनेक विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला कुस्तीमध्ये आहेत, अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपापलं नाव, या गावाचं नाव आपल्या पद्धतीनं ते उंचावरती नेलेलं आहे. आणि ह्या गावामध्ये तुम्ही आसपासच्या कुरडूचं ग्रामदैवत नागनाथ महाराज आहे. या पंचक्रोशीतली सर्व लोक या गावात यात्रेसाठी येतात. तुम्ही त्या येणाऱ्या लोकांना विचारा की कुरडूमध्ये तुम्हाला कधी काही त्रास झालाय का, किंवा दहशत नाही असं तुमचं म्हणणं? दहशत हा विषय आम्हाला ते शब्द सुद्धा का लवकर आठवत नाही. मग तो ज्या पद्धतीने आरोप केलाय ते चुकीचे आहेत सगळे. त्यांनाच माहित आता त्यांनी कशाच्या धर्तीवर केलाय. आणि हा त्यांनी जो आरोप केलाय तो पूर्ण राजकीय द्वेषातून केलेला आहे. कुरडूचं नाव त्यांनी काय माहिती घेतली आणि कशाच्या आधारावर केलं हे आम्हाला माहित नाही. आम्ही गावकरी म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतोय. आपल्यासोबत अजून काही सर्वसामान्य आहेत. मला सांगा, गावात तुझ्या दहशत आहे म्हटले जाते, काय प्रकार आहे नेमका? नाही, गावात दहशत वगैरे काय नाही. हे राजकीय चालू आहे सगळं. बंद का ठेवलाय आज? बंद ह्याच्यामुळे हीच ही ते तुला माहिती आहे का बंद का ठेवलाय? बंद ठेवला म्हणजे असं टीका करण्यात येत आहे गावावरती. बर हा, हिंसा ही झालेली आहे, पण तशी काय ते हिंसा वगैरे काय होत नाही. बर. का बंद का ठेवलाय माहिती आहे का? बंद मशाजोग जी उपमा दिली धैर्यशीर मोसले पाटलांनी, हा त्याने चुकीचे शब्द वापरलेत. आमच्या गावासाठी अपमानास्पद वागणुकीचे शब्द वापरलेत. आणि तशी परिस्थिती इथं दहशत वगैरे काय नाही. पण ह्यांच्याच काळात ज्या वेळेला तुमचं हे नारायण खंडावळे जिल्हा परिषद अध्यक्ष होते, आता बंद का केलाय हे तुमचं माहिती आहे? बंद म्हणजे हे निषेधार्थच. तर अशा रीतीनं ग्रामस्थ आपल्यासोबत बाबा जगताप आहेत. वारंवार त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काय प्रकार होता तो? त्या व्हिडिओवरनं सुद्धा तुम्हाला भरपूर ट्रोल करण्यात आलं होतं. कुठलं तरी काहीतरी नशा करतानाचा काहीतरी ओढतानाचा व्हिडिओ, हा सगळा मुंबईपासून व्हायरल झाला होता. सध्या तसं बघितलं तर गावाने जे उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी बंदचं दिलेलं आहे की आम्ही जी पुढवून मंडळी काम करणारे आहोत त्यांना कुठंतरी पाठिंबा मिळावा, त्यांची कुठंतरी नाहक बदनामी थांबावी, यासाठी गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हेच बघूयात. ते नशेचे व्हिडिओ हे माझा पर्सनल विषय आहे. त्याच्यात कुणी यायची किंवा ते काय करायचं राजकीय हेतुपोटीच केलेलं आहे. कोण जबाबदार आहे? आता सांगू शकत नाही आपण त्यांचं नाव. कुणी खोडसळपणा केला असेल या तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यामुळे त्याचं नाव घेण्यात यात काही अर्थ नाही. एकमुखाने बंद आहे सगळा? हा एकमुखाने बंद आहे. कशा निषेध करायचा आहे? हा निषेध करायचा. बंद ठेवले. तर अशा रीतीनं ग्रामस्थ जमायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण कुरडू हे कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने मुरुम उपशाबाबत ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झालेले होते आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीने गावाला बीडची उपमा दिली, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि संपूर्ण कुरडू आज कडकडीत बंद आहे. कॅमेरामन आयुब कागदेसह सुनील दिवाण, ABP माझा, कुरडू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.